नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबत चॅनलवरती स्वागत करतो. आत्ता ह्या शेतामध्ये बघताय हे रेड कॅबेज आहे, ब्रोकली आहे, मागं टोमॅटो आहे, लसूण लावला आहे, बरेच पालेभाज्या फळभाज्या खूप आहे. हे साहेब आहेत, हे पूर्ण शेती करत आहे आणि ऑर्गॅनिक शेती आहे सगळी काही, विना केमिकल फवारणी खत सगळं काही. याच्या आधी आपण व्हिडिओ बनवलेला यांच्या ज्या 100 देशी गाई आहेत त्या, परत त्यापासून जे बाय प्रोडक्ट बनवतात ते प्रोसेसिंग करून ते कशा प्रकारे बनवतात ते, तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देईल, तो तिथे जाऊन पाहू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाहणार आहे की ऑर्गॅनिक शेतीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणते कोणते खतं म्हणा, औषधं, फवारण्या आणि लागवड कशी केली जाते पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती आहे साहेबांकडनं घेणार आहे. साहेबांचा जवळपास 14-1 वर्षांचा अनुभव आहे ऑर्गॅनिक शेतीतला. नमस्कार, मी संतोष बापूसाहेब मुंगसे. माझा पत्ता आहे तालुका खेड, जिल्हा पुणे, केळगाव, हनुमानवाडी. आता सांगितलं तसं 14 वर्षांपासून तुमचा ऑर्गॅनिक शेतीतला अनुभव आहे. बरोबर. शेतीमध्ये येण्याचं कारण काय होतं ऑर्गॅनिक शेतीमध्ये? देशी गाईची आवड होती आणि एक वेगळं काहीतरी आपल्याला व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची नाही, म्हणून ही ऑर्गॅनिक शेती केली. ऑर्गॅनिक शेती तुम्ही किती एकरवर करताय? साधारणतः 10 एकर क्षेत्रावरती हे करतोय सगळं. ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर बेसिक काय पाहिजे ना आपल्याकडे? बेसिक गाई पाहिजे ना आपल्याकडं. समजा 1 एकर शेती करायची, मला किती गाई हव्यात? साधारणतः 1-2-3 गाईंचं शेण भरपूर झालं. सुरुवातीला जास्त प्रमाणात तुम्हाला शेण टाकावं लागेल. एकदा शेतीची प्रत चांगली झाली, तुमचं केमिकल टाकणं पूर्ण बंद झालं, तर त्यानंतर मग तुम्हाला एका गाईवर 1 एकर आरामशीर होऊ शकते. तर आमच्याकडं 4 प्रकारच्या पालेभाज्या आहेत: पालक, मेथी, कोथिंबीर, चवळी. अशा जशा मागणी येईल तसं तसं आम्ही ऍड करतो. तुमचं पूर्ण मार्केटला जातं, कस्टमरला जातं, पूर्ण कस्टमरला जातं. हां, जी काही डिमांड येईल ते तुम्ही बनवता? ते बनवतो आम्ही. जवळपास सगळ्याच भाजीपाला फळभाज्या हे तुम्ही करताय, सगळ्याचा अनुभव आहे. सुरुवातीला पूर्व मशागत काय करावी त्याच्यामध्ये? सुरुवात करताना जमिनीची नांगरट केली पाहिजे. नांगरट करून, पाळी करून, फन्नी करून, रोटर करून, बेड तयार करून नैसर्गिक शेतीला सुरुवात करावी. बेडवरती नैसर्गिक शेती करावी. नैसर्गिक शेती बेडवरती करावं, कारण शेतीमध्ये महत्वाचं असतं वापसा हा प्रकार फार महत्वाचा आहे. जर तुम्ही पाणी दिलं आणि त्याचा निचरा झाला नाही किंवा लवकर ती माती सुकली नाही तर ते झाडाला ते पोषक नसते. जास्त पाणी सुद्धा ही शेतकऱ्याची समज आहे. जास्त पाणी दिलं म्हणजे जास्त पीक येईल किंवा चांगलं येईल, ती चुकीची समज आहे. वापसा हा फार महत्वाचा आहे. बेड करून तुम्ही शेणखत टाकून, शेणखत किती टाकायचं एकरी सुरुवातीला कमीत कमी 5 ट्रॉली शेणखत टाकलं पाहिजे. ते पूर्ण कुजलेलं पाहिजे, ताजं शेणखत नसावा, ते पूर्ण कंपोस्ट केलेलं असावं. त्यानंतर आता लागवड करायची तर किती बाय किती वरती बेड मारावे? 4.5 फुटाचे बेड जर केले तर तुम्हाला काम करताना सोपं जात आहे. जर तुम्ही परमनंट बेड केले तर ते फारच चांगलं. तुम्हाला परत नैसर्गिक शेतीमध्ये बेड करायची गरज नाहीये. पीक काढलं, राहिलेलं तण काढणे, जी आपण आपली ज्या भाजीतून राहिली ती परत तिथंच गाडणे आणि परत त्याच्यावरच लागवड करणे. म्हणजे जी शरीर राहती मधली, जे काही वेस्टेज निघते ते याच्यामध्ये टाकायचं? ते याच्यावरच बेडवर टाकू शकता तुम्ही. आणि परत लागवडीच्या आधी माती चढवणे. हा, म्हणजे परत माती चढव, जसं ऊसाला आपण करतो. हा, ऊसाला जशी माती लावतो तसे हे बेड परत माती लावून घेतले तर परत तुम्हाला बाकी काय मशागत करायची गरज नाहीये. आता हे 4.5 फूट 2 बेड मधलं अंतर हे कोणत्या कोणत्या पिकाला योग्य राहतं? सगळ्या पिकांना हे चालू शकतो. तुमच्या वेलवर्गीला चालेल, टोमॅटोला चालेल, भेंडीला चालेल. आम्ही सगळं 4.5 फुटावरतीच लावलेलं आहे. लागवड कशी करता तुम्ही? आमची लागवड अशी असते की समजा फ्लावर कोबी असेल तर 1.5 फुटावर लावलेला जातो, 1.25 ते 1.5 फुटावर लावलेला जातो, झिगझॅग पद्धतीने. आणि जी मागणी आहे प्रत्येक आठवड्याला आमची लागवड असते. असं नाही की एकदाच 1 एकर फ्लावर लावला, एकदाच 1 एकर टोमॅटो लावला, असं नाहीये. आमची दर आठवड्याला फ्लावर कोबीची लागवड असते. टोमॅटोची लागवड साधारणतः 1.5 महिन्यानी. पहिलं जे टोमॅटो लावलेलं आहे ते एकदा फुलावरती आलं की दुसरी लागवड असते. लागवड करताना तर बेडवरती आम्ही कंपोस्ट केलेलं शेणखत टाकतो आणि जीवामृत देतो सुरुवातीच्या काळात. जीवामृत मध्ये काय कसं बनवायचं एक थोडक्यात सांगा. जीवामृतचं प्रमाण 10 लिटर तुम्हाला देशी गाईचं गोमूत्र लागणार आहे, 1 किलो गुळ लागणार आहे, 1 किलो बेसन लागणार आहे आणि 10 किलो देशी गाईचं शेण लागणार आहे. आणि जिथं कधी केमिकल पडलेलं नसेल बांधावरती अशा ठिकाणची 1 मूठ माती टाकून तुम्ही 6 दिवसात चांगल्या प्रतीचं जीवामृत तयार करू शकता. 200 लिटर पाण्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स करायचं रोज सकाळी होऊन द्यायचं? हो, रोज सकाळी संध्याकाळी ते हलवायचे. किती जीवामृत देतो आपण झाडाला सुरुवातीला लागवडीला? साधारणतः 1 लिटर जीवामृत मध्ये 10 लिटर पाणी मिक्स करून आपण त्याचे फवारणी करून देतो. म्हणजे बेडवरून फवारणी करतो फक्त? हो. त्यानंतरचं नियोजन कसं राहतं? प्रत्येक 8-8 दिवसाला जीवामृतची फवारणी राहते.
जीवामृतची फवारणी जर आठवड्याला पार शेवटपर्यंत काढेपर्यंत शेवटपर्यंत राहते. बरोबर. जीवामृत बाजूला गेलं, त्याच्यानंतर अजून दुसरं कोणतं खत किंवा काय फवारणी किंवा पाण्यातून काय देणं? पाण्यातून बाकी जीवामृत सुद्धा पाण्यातूनच देऊ शकतात. दुसरं आम्हाला तर काय द्यायची गरज पडत नाही. शेणखत आम्ही भरपूर टाकतो. आणि जर किडीनुसार मग दशपर्णी आम्ही मारतो किंवा निमार्क आहे, अशा गोष्टी जी कीड किती प्रमाणात आहे त्यावरती ठरवतो. आता दशपर्णी आर्क कसा बनवतात एक थोडक्यात सांगा. दशपर्णी आपण 10 प्रकारचे जर पाले घेतले, कडुलिंब झाला, करण झाले, जो पाला गाई खात नाही अशा प्रकारचे पाले घेऊन आपण ते गोमूत्रात उकळतो आणि त्याच्यावरनं दशपर्णी करतो. कधी फवारणी घेणं गरजेचं राहतं? कोणती कीड दिसल्यावर? आळी, माशी, कोणत्याही प्रकारची कीड असेल तर त्या फवारण्या घ्याव्या लागतात. निमार्क एक फवारणी करतो आम्ही. निमार्क कसं बनवतो थोडक्यात? लिंबाचा पाला गोमूत्रात उकळायचा, 15 लिटर 16 लिटरच्या पंपाला एक 300 ml 400 ml मिक्स करून फवारणी करतो. कोणती किडीवरती फवारणी होती ती? प्रत्येक किडीवरती ते काम करतं. तंबाखू आर्क बनवतो ते? जर एकदमच हद्दी बाहेर चालली आहे तर मग तंबाखू अर्क किंवा आग्नेयास्त्र. अग्नेयास्त्रामध्ये काय असतं, कसं बनवतं विधी? तिखट मिरच्या आम्ही गोमूत्रामध्ये उकळतो आणि त्याला 8 दिवस रापून देतो चांगलं एकाच जागेवरती, एकाच त्या भांड्यामध्ये. त्याला झाकून ठेवलं जातं आणि त्यानंतर मग ते पाण्यात मिक्स करून डायल्यूट करून स्प्रे घेतला जातो. त्यांनी जी काही रोग आहे, कोणताही कीड किंवा आळी, ती पूर्ण जाते का? पूर्ण 90% जाती, 100% जात नाही. एकतर जीवामृतची तुमची कंटिन्यू फवारणी असन, मध्ये आधी आम्ही काय करतो, समजा ह्या आठवड्यात जीवामृत दिलं, पुढच्या आठवड्यात गोमूत्राची फवारणी घेतो, आंबट ताकाची फवारणी घेतो. आणि आमच्या ट्रॅक्टरला एसटीपीने फवारणी केल्यामुळं शक्यतो कीड वाढत नाही, म्हणजे फार कमी येते. आणि एकदा जर कीड आली तर नैसर्गिक मध्ये आवरणं अवघड आहे किंवा ते शक्य नाहीये, त्यामुळे आधीच काळजी घ्यावी लागते. आंबट ताकाची फवारणी म्हणा किंवा जीवामृतची फवारणी, यामुळे कीड येत नाही, यामुळे कीड कमी येते. आणि ही सापळा पिकं एक ठेवायला लागतात किडीसाठी. हा मका, आता हे बघा, ह्या मक्याला किडीने खाल्लंय, पण याच्या खालचा कोबी छान आहे, कोबीला काहीच नाही झालेलं. मका त्यासाठी लावलेली का तुम्ही? हो, त्यासाठी लावलेली आहे मका. तुम्ही निंबोळे आर्क किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खत हे काय देत नाही का? देतो ना, असं काही नाहीये. ज्या वेळेस समजा कधी शेणखत कंपोस्ट झालेलं नसेल त्यावेळेस आम्ही गांडूळ खत पण देतो, कोंबड खत पण देतो. पण फक्त कंपोस्ट शेणखत असेल तर बाकीच्याची काही गरज नाही? बाकीच्याची गरज नाहीये. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात शेणखत आहे तर बाकीच्याची कशाचीही गरज नाहीये. यातनं उत्पन्न कसं मिळतं? उत्पादन ज्यावेळेस केमिकलची फवारणी किंवा खत वापरून जे उत्पादन मिळतं ते निघतं का यातनं? त्यापेक्षा थोडंसं कमीच निघल उत्पन्न, पण याला खर्च नसणार आहे झालेला. जे तुम्ही केमिकलमध्ये उत्पन्न समजा 1 टनाचं काढलं तर त्याला काहीतरी त्या पाठीमागे खर्च आहे. नैसर्गिक मध्ये जरी तुम्हाला 800 किलो मिळालं तर त्याच्यापेक्षा आपला खर्च कमी असणार आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टीने ही ऑर्गॅनिकच चांगलं राहणार आहे. खर्च काय काय तुमचा याच्यामध्ये? मोठा खर्च फक्त लेबरच आहे, बाकी काही वेगळा जास्त खर्च नाही. लेबर तर तुम्हाला लागणार आहे ना, केमिकल वाल्याला पण? हा, ते केमिकल वाल्याला पण याच्यात थोडंसं तणनाशक मारायचं नाहीये, तण काढून घ्यायचंय किंवा प्रत्येक लावगडीला आपल्याला शेणखत टाकायचंय, शेणखत कंपोस्ट केलेलं ते टाकायचंय. कामं जास्त आहेत फक्त याच्यामध्ये कामं जास्त आहे आणि पण प्रॉफिट पण तेवढा आहे. बाकीचा खर्च नाही आपला ना, औषधांचा, फवारणीचा बाकीचा खर्च नाहीये. त्यामुळं याच्यात ह्या भाजीला तुमचा रेट पण जास्त मिळणार आहे. तुम्ही आता ही भाजी विक्री कुठे कुठे करताय? पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये सगळीकडे भाजी 18 ठिकाणी भाजी जाते आपली. आणि डायरेक्ट ग्राहकांना जाते ना? हो, डायरेक्ट ग्राहकांना जाते. यांचा रेट कसा असतो? जो मार्केटमध्ये जो रेट आहे त्याच्यानुसार राहतो का वेगळा काय? त्या मार्केटमधल्या रेटचा आणि आमच्या भाजीचा रेटची काही हे नाहीये. आमचा रेट हा वेगळा राहतो. वर्षाचा रेट आमचा फिक्स केलेला आहे. पालेभाजी प्रति 30 रुपये गड्डी आहे आणि फळभाज्यामध्ये वेलवर्गीय 30 रुपये पाव आहे आणि बाकी वजनी माल फ्लावर कोबी सारखा हा 25 रुपये पाव आहे. वेगळी काही जास्त फवारणी किंवा काळजी जास्त काय घ्यायला गरज नाही पडत तुम्हाला? जास्त काही गरज पडत नाही. सुरुवातीला जो नवीन शेतकरी सुरुवात करल त्यावेळेस थोडा किडीचा प्रादुर्भाव दिसेल. जसे त्याचे 1 वर्ष 2 वर्ष पूर्ण होतील तशा किडीचा प्रादुर्भाव फार कमी होतो. आता तुमच्या शेतामध्ये काय काय लावलंय आपण एकदा पाहूया. ब्रोकोली आहे, ब्रोकोली लावली. ब्रोकोली, रेड कॅबेज आहे. रेड कॅबेज म्हणजे हे एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये? हा, एक्झॉटिक. याचा रेट आमचा एक्झॉटिकचा 50 रुपये पाव हा फिक्स आहे वर्षाचा. त्यानंतर फ्लावर आहे. हे फ्लावरचे 2 बेड आहेत. नंतर कोबी आहे. नंतर कोबी लावली. नंतर बटाट्याचा 1 बेड आहे. लसूण आहे. परत ब्रोकोली आहे. नंतर टोमॅटो आहे. नंतर कांदा आहे. नंतर मुळा आहे. सुरुवातीला आपण कोणतंही पीक असू द्या, ते एक्झॉटिक मध्ये असू द्या
किंवा वेलवर्गीयामध्ये असू द्या किंवा वेगळं कंदमुळापैकी असू द्या, त्यापैकी एक उदाहरण म्हणून सांगतो. हे आपण हे रताळं पूर्ण 3 बेड लावलेले होते, पण त्यातली 10% उगवण झालेली आहे. पण याच्यापासून आपण आशा सोडलेली नाही आहे. याचंच आपण वेल मोठा करून, याचंच बियाणं करून आपण याची परत लागवड करणार आहोत. याच्यावरून हे समजायचं की एकदा समजा लावलं आणि आलं नाही तर आपण त्याच्यात हार मानली नाही पाहिजे, त्यात परत परत प्रयत्न केले पाहिजे. सक्सेस 100% आहे याच्यात. ते बघा, पातीचा कांदा पण आहे, परत वेलवर्गीय पण लावलेले, काकडी लावलेली. बरं बरं. मग याच्यानंतर इथं तार बांधणार का याच्या? आता तार बांधायची वेळ आलेली, पण ते काम मोरकाना म्हणून राहिलं नाही, ते आता बांधून जायला पाहिजे होती. त्यानंतर हा मुळ्याचा बेड आहे. आता हा कोबी आहे ना? आता हा कोबी. जे आता म्हणतात की एक्झॉटिक मध्ये शक्यतो केमिकल शिवाय येतच नाही, तर त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? त्यांनी आमच्या फार्मला व्हिजिट द्यावी आणि प्रत्यक्षात पाहावा की खरंच येतंय का नाही. ब्रोकोलीची ग्रोथ बघा, क्वालिटी बघा, पूर्णपणे नैसर्गिक, पूर्ण ऑर्गॅनिक आहे ना बघा. आणि हिला जर शेतकऱ्याला 200 रुपये किलोचा रेट भेटला तर का शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक ब्रोकोली करावी नाही? बरोबर. हे टोमॅटोचं फळ बघा की झाडाला हे झेपत नाहीये. हे एवढं फळ लागलंय, कशाला तुम्हाला केमिकल पाहिजेत? आणि साईज पण चांगली ही झाली, साईज झालेली आहे बघा, साईज पण चांगली झाली आहे टोमॅटोची. काय केमिकलची गरज आहे? हे झाडाला एवढं फळ लागलंय, हे बघा. बरोबर. जसं त्यांनी सांगितलं मगाशी की 3 साऱ्या यायच्या, 3 साऱ्या त्याच्या, तसं सगळीकडे नियोजन दिसतं आपल्याला बघा. इथं पण ही जी कांदे आहेत, कांद्याच्या नंतर परत इकडं कोबी. तुमच्याबरोबर कोणाला कनेक्ट व्हायचं असेल, तुमच्या फार्मला व्हिजिट द्यायची असेल, त्यांनी कुठे यायचं, काय एक्झॅक्ट सांगा? साधारणतः केळगाव गाव आहे, आळंदीच्या 2 किलोमीटर अंतरावरती केळगाव गाव आहे. चाकण रोडला हनुमानवाडीला एक MIT कॉलेज आहे, कॉलेजच्या बॅक साईडला आपला फार्म आहे. इथे डायरेक्ट येऊ शकतो? डायरेक्ट तुम्ही येऊ शकता. बुधवार, शनिवार, रविवार सोडून मी पूर्ण वेळ फार्मवरच अवेलेबल असतो. तुम्हाला सगळं प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शेती करतायत. तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.